नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. कवितेचा गंध दरवळला उन्हाळी शिबिरात. PM श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचा उपक्रम. PM श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील तरुण संपादक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय कविता उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी उभारी दिली. नेहमीच्या पारंपरिक शिबिरांपेक्षा वेगळेपण जपण्याच्या हेतूने केवळ कवितेवर आधारित शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण संपादक मंडळातील गोपाल खाडे, नीता तोडकर खाडे आणि दीपाली खोडके यांनी या शिबिराचे सुयोग्य नियोजन केले. प्रारंभी 3 दिवसांचे नियोजन असले तरी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिर 4 दिवसांचे करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी बोलीभाषा, विशेषतः वऱ्हाडी भाषेत कविता लेखनाचा उपक्रम राबवण्यात आला. दुसऱ्या दिवशी अष्टाक्षरी कवितेच्या रचनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या दिवशी वऱ्हाडी कविता लेखन व दुसऱ्या दिवशी अष्टाक्षरी कविता लेखन या संदर्भात तसेच कविता सादर कशा कराव्यात आरोह अवरोहासह मार्गदर्शन गोपाल खाडे यांनी केले. स्वतःच्या वऱ्हाडी बोलीभाषेत कविता लिहिण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी या छंदाचा अभ्यास करून स्वतःच्या कविता साकारल्या. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी कवी वैभव भिवरकर यांनी कवितेची कास्तकारी या विषयावर मार्गदर्शन करत अभंग परंपरा, रचना, भाषा व विषय यांचा सखोल परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत प्रत्यक्ष अभंग लेखनाचा अनुभव घेतला. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कवितांचे सादरीकरण झाले. जातं, अलाउद्दीनचा चिराग, आई, बाप, भाकरीचं आदन अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी कविता सादर केल्या. श्रावणी ठाकरे, जान्हवी देशमुख, ऋतुजा नानोटे, समीक्षा देशमुख, अल्तमश काझी आणि गायत्री गव्हाणे इत्यादी कवींनी आपल्या कवितांचे गायन करून उपस्थितांची दाद मिळवली. आरुषी ठाकरे हिची आदन ही कविता देखील सादर करण्यात आली. काव्य सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम जान्हवी देशमुख, द्वितीय श्रावणी ठाकरे व तिसरा ऋतुजा नानोटे व अल्तमश काझी याला प्रोत्साहनपर क्रमांक देण्यात आला. या कविता शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण होऊन त्यांच्या अभिव्यक्तीला नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कारंजा येथून गौरव प्रकाशन न्यूजकरिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.